नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बुक कीपिंग 12th स्टँडर्ड मधील जे मेन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत लास्ट 10 इयर्सचे क्वेश्चन आपण काय करतोय लर्न करत आहोत. तर या ठिकाणी जे काही आन्सर दिलेले आहेत ते डायरेक्टली दिलेले आहेत, त्यामुळे आपला वेळ सुद्धा वाचणार आहे. तर जर आपण बघितलं तर या टॉपिक इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट वरती क्वेश्चन नंबर 7 हा 12 मार्क्स साठी असणार आहे. आणि तुमचे जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत क्वेश्चन नंबर 1 मध्ये जो असणार आहे तो असणार आहे एकूण किती मार्कासाठी 4 मार्क्ससाठी, म्हणजे 1 1 1 1 असे एकूण किती तुमचे 4 मार्क्सचे क्वेश्चन असणार आहेत. आणि हे जे टोटल वेटेज आहे तुमचं 16 मार्क्स. म्हणजे विथ द हेल्प ऑफ दिस टॉपिक वी कॅन इझिली स्कोर गुड मार्क अँड दोज स्टुडंट हू कांट पास द एक्झामिनेशन दे कॅन इझिली, बिकॉज इंटरनल एक्झाम मध्ये तुम्हाला 20 मिळाले असतील आणि इकडे 16 म्हणजे झालेच की तुमचे 36 मार्क्स. नाव फाइंड ऑड वन. तुम्हाला एकूण ऑप्शन दिलेले असतात वेगवेगळे आणि त्यामधून तुम्हाला बेस्ट ऑप्शन चूज करायचा असतो. सो बिल्डिंग, बिल्स पेबल, फर्निचर अँड मशिनरी. सो बिल्डिंग इज अवर फिक्स असेट, फर्निचर इज ऑल्सो अवर फिक्स असेट, मशिनरी इज ऑल्सो अवर फिक्स असेट and bills payable is our current liability. So our correct answer is bills payable. Next, carriage inward, salary, royalty, import duty. So carriage inward is our direct expenses, royalty is also our direct expenses, import duty is our direct expenses. हे सर्व आपण एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. अँड रिमेनिंग दिस वन इज अवर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस वी हॅव टू शो ऑन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आपण काय करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. सो सॅलरी इज अवर करेक्ट आन्सर, दिस इज ऑड. नंतर क्रेडिटर्स आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, जनरल रिझर्व अँड कॅपिटल. सो क्रेडिटर इज अवर लायबिलिटी, लँड अँड बिल्डिंग इज अवर असेट, जनरल रिझर्व इज अवर लायबिलिटी, कॅपिटल इज ऑल्सो अवर लायबिलिटी. तर या सर्व लायबिलिटीज आहेत. सो लँड अँड बिल्डिंग इज अवर करेक्ट आन्सर. सो वी हॅव टू बी राईट डाऊन लँड अँड बिल्डिंग, दिस इज अवर फिक्स असेट. The next one is dock charges, printing and stationery, custom duty, wages and salary. Dock charges is our direct expenses, trading account च्या डेबिटला घेतो. Printing and stationery is our indirect expenses, आपण काय करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. कस्टम ड्युटी इज अवर डायरेक्ट एक्सपेन्सेस, आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. अँड दिस वेजेस अँड सॅलरी इज अवर डायरेक्ट एक्सपेन्सेस. वेजेस आर मोर दॅन सॅलरी, म्हणजेच याचा अर्थ काय की ओनली धिस इज अवर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, हा फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. म्हणून प्रिंटिंग अँड स्टेशनरी इज अवर करेक्ट आन्सर. नेक्स्ट वन, postage, stationery, dividend received, advertisement. So all these are indirect expenses. Postage, stationery, advertisement हे profit and loss account चे debit ला घेतो. So dividend received is our income, we have to show on profit and loss account credit side. So हे profit and loss account च्या credit ला आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं fill in the blanks. Answer has been given directly. आन्सर जे दिलेले आहेत ते डायरेक्ट दिलेले आहेत. तर आपण बघूया. सो कॅरेज इनवर्ड इज कॅरेज ऑन परचेस. ओके, कॅरेज इनवर्ड आपण कुठे घेतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतो. दिस इज अवर एक्सपेन्सेस. सो आपण जर परचेस केलेला गुड्स फॅक्टरीमध्ये आणत असताना जो काही खर्च करतो त्याला आपण काय म्हणतो कॅरेज इनवर्ड असं म्हणतो. क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज नेट प्रॉफिट. आपल्या सर्वांना माहित आहे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. समजा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड आहे 100, ग्रॉस प्रॉफिट आहे 100 आणि या साइडला समजा एक एक्सपेन्सेस आहे, सॅलरी आहे तुमचा 70 रुपीज. याचाच अर्थ दिस साइड इज मोर दॅन दिस वन. तर क्रेडिट बॅलन्स मीन्स क्रेडिट बॅलन्स इज मोर दॅन डेबिट बॅलन्स. 100 मधून 70 मायनस केलं तर किती येणार तुमचं 30 येणार. याला काय म्हणणार आपण नेट प्रॉफिट असं म्हणणार. हा वर्ड आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. क्रेडिट म्हणलं की लक्षात घ्यायचं प्रॉफिट, इथं सुद्धा प्रॉफिट. जर ट्रेडिंग अकाउंट असेल तर तो ग्रॉस प्रॉफिट असणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर काय नेट प्रॉफिट असणार आहे. सिमिलरली डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. समजा आता एक उदाहरण आपण घेऊया. ट्रेडिंग अकाउंट आहे आणि या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटची टोटल जास्त आहे. या साईडला समजा परचेसेस आहे, परचेसेस आहे समजा किती 100 आणि या ठिकाणी सेल्स आहे समजा तुमचा 60 रुपीज. तर 100 इज मोर दॅन 60, तर खर्च जास्त आहे आणि इन्कम कमी आहे. 100 मधून 60 जर मायनस केला तर 40, हा असणार तुमचा ग्रॉस लॉस. तर डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग इज नोन एज ग्रॉस लॉस. जर डेबिट बॅलन्स सांगितला असेल तर काय असणार तुमचा तो ग्रॉस लॉस असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा क्वेश्चन.
Debts which is not recoverable or irrecoverable is known as bad debts. So समजा आपण कस्टमरला गुड्स सोल्ड करतो क्रेडिट बेसिस वरती, अँड इफ कस्टमर इज नॉट गोइंग टू रिटर्न आवर मनी अँड वी सपोज that amount is not going to be recovered in future, that is called bad debts. This is completely loss, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, बॅड डेट्स असं म्हणतो. तर माय डिअर फ्रेंड्स, लक्षात घ्या की क्वेश्चन कसेही विचारले जातात. व्हॉट इज ग्रॉस प्रॉफिट, व्हॉट इज ग्रॉस लॉस, व्हॉट इज नेट प्रॉफिट, व्हॉट इज बॅड डेट. तर तुम्हाला हे वाक्य परत लिहिता येऊ शकतं. एक्सपेंडिचर ऑन परचेस ऑफ बिल्डिंग इज कॅपिटल एक्सपेंडिचर. आपण कोणतेही एखादी समजा बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, फर्निचर असेल आणि त्यासाठी जर आपण खर्च केलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणतो. बिकॉज दिस इज लॉंग टर्म एक्सपेन्सेस, सो वी आर गोइंग टू इन्कर दिस एक्सपेन्सेस फॉर लॉंगर ड्युरेशन अँड दिस इज कॅपिटल एक्सपेंडिचर. आपला हा रेव्हेन्यू नाही तर कुठला खर्च आहे तुमचा, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. नेक्स्ट वन, एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर ड्यू डेट इज कॉल्ड प्रीपेड. बघा हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. असा खर्च जो ड्यू डेटच्या अगोदर आपण खर्च करतो त्याला आपण प्रीपेड असं म्हणतो. समजा आपण एखाद्या एम्प्लॉईला ॲडव्हान्समध्ये सॅलरी दिली असेल तर त्याला प्रीपेड सॅलरी असं म्हणतो. एखाद्याला ॲडव्हान्समध्ये रेंट दिला असेल त्याला प्रीपेड रेंट असं म्हणतो. सो प्रीपेड म्हणजेच काय की सच एक्सपेन्सेस विच इज पेड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये आपण पेड केलेलं आहे, ड्यू डेटच्या अगोदर पेड केलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, प्रीपेड असं म्हणतो. सो ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. आपल्या सर्वांना माहित आहे आपण काय करतो, ट्रेडिंग अकाउंट तयार करतो आणि समजा या ट्रेडिंग अकाउंटच्या या साइडला जर डिफरन्स आला तो कुठला, ग्रॉस प्रॉफिट, आणि तो कुठे टाकतो आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला टाकतो, काय म्हणून, ग्रॉस प्रॉफिट म्हणून टाकतो. ठीक आहे. नाउ नेक्स्ट वन, एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर ड्यू डेट आर कॉल्ड if cash or goods are withdrawn by partner from business for domestic use is called drawing. Domestic म्हटलं असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं असेल पर्सनल यूज. when any proprietor or any partner who is going to withdraw cash or goods, आपण जेव्हा बिझनेस म्हणून कॅश असेल किंवा गुड्स असेल आपण विथड्रॉ करतो त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉइंग्स असं म्हणतो. सो when we are going to withdraw goods or cash from business, that is called drawing. त्याच्यानंतर बघू, if the partnership deed is silent in equal ratio of partner will share profit and losses. म्हणजे रेशो सांगितलाच नाही. समजा there are two partners A and B and business earn 10,000 rupees, then A will share of rupees 5,000 and B will share of rupees किती, या ठिकाणी बघूया. हा, A किती शेअर करेल तुमचा 5,000 and B किती असेल तुमचा 5,000. सपोज देर आर 3 पार्टनर्स A, B and C and business earned rupees total 9,000. समजा बिझनेस किती 9,000 अर्न करत असेल and that time A will share rupees 3,000, B will share 3,000 and C will share 3,000. एकूण 3,000 काय असेल त्यांचं ग्रॉस प्रॉफिट असेल किंवा सॉरी जे काही प्रॉफिट असेल ते आपण डिस्ट्रीब्यूट करणार. मी in short, if there is no ratio, then we have to distribute profit or loss among all partner as per equal ratio. Same question है बघा, same topic चा question है. In the absence of agreement, interest on loan advanced by the partner to the firm is allowed at the rate of 6%. My dear friends, एक लक्षात घ्या, तुम्हाला जे काही फर्स्ट टॉपिक दिलेला आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये एकूण 7 क्वेश्चन आहेत आणि या 7 पैकी एक क्वेश्चन एक्झाम मध्ये डेफिनेटली विचारला जात आहे, विचारला जाणार आहे. तर आपण लक्षात घ्यायचं, जर आपल्याला सांगितलं नाही, काय सांगितलं नाही की ॲग्रीमेंट आहे आणि त्या ॲग्रीमेंट मध्ये इंटरेस्ट ऑन लोन, समजा एखाद्या पार्टनरने लोन दिला असेल, समजा 2 पार्टनर आहेत A अँड B अँड एज लोन असं दिलं असेल समजा, म्हणजे A ने बिझनेसला लोन दिलेला आहे तर ही लोन काय झाली, आपली लायबिलिटी झाली. तर रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नाही आणि पण ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय पेड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन, दॅट टाइम वी हॅव टू बी कन्सिडर 6% पर एनम. ॲट द रेट ऑफ 6% पर एनम वी हॅव टू गिव्ह इंटरेस्ट ऑन लोन. मग एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल आणि सेकंड इफेक्ट लोन मध्ये आपण ऍड करणार बॅलन्सच्या लायबिलिटी साइडला. नेक्स्ट वन, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स इज लायबिलिटी. बघा, जर करंट इयरचे इन्कम असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला असतं आणि नेक्स्ट इयरचं असेल तर ते काय येणार तुमचं लायबिलिटी साइडला. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स शोन ऑन लायबिलिटी साइड. सेम क्वेश्चन आहे, फक्त थोडंसं या ठिकाणी पुढे एक
वर्ड वाढवलेला आहे तो म्हणजे कुठला बॅलन्स शीट. तर बघा जसं तुम्हाला माहित असेल सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स असेल, कमिशन रिसिव्ड इन ॲडव्हान्स असेल किंवा आणखीन काही इन्कम आहे पण ते ॲडव्हान्समध्ये इन्कम असेल तर ते कुठे येणार तुमचं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येणार. लायबिलिटी ऑफ पार्टनर इन अ पार्टनरशिप बिझनेस इज अनलिमिटेड. तर पार्टनरची लायबिलिटी ही कशी असते अनलिमिटेड असते. म्हणजे काय सपोज देर आर टू पार्टनर ए अँड बी अँड बी बिकम इनसॉल्वंट. समजा बिझनेसला खूप लॉस झाला, समजा एक 60,000 लॉस झाला आणि बी इनसॉल्वंट झाला, बीची प्रॉपर्टी फक्त 10,000 आहे. मग या ठिकाणी 60,000 पैकी बिझनेसचा टोटल लॉस 60,000 त्यामध्ये 10,000 रिकवर झाले राहिले किती 50,000. सो बी इज नॉट एबल टू पे एनिथिंग बिकॉज ही बिकम्स इनसॉल्वंट. तर दॅट टाइम A has to pay all liability, remaining liability of the business concerned. So partner's liability is unlimited, joint and several. तर हे काय सांगितलं असतं पार्टनरची लायबिलिटी अनलिमिटेड आहे म्हणजे अदर पार्टनर हॅज टू पे थर्ड पार्टीज ऑब्लिगेशन. लोकांचं जे काही देणं आहे त्याला द्यावं लागतं, त्याला काय म्हणतो आपण अनलिमिटेड असं म्हणतो. लिस्ट ऑफ ऑल लेजर बॅलन्सेस इज नोन ॲज ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय सर्व बॅलन्सेस असतात. तुम्हाला माहिती आहे प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि सर्व लिस्ट असते. समजा या ठिकाणी परचेसेस आहे, या ठिकाणी तुमचा सेल्स आहे, या ठिकाणी मशिनरी आहे, फर्निचर आहे, या ठिकाणी कॅपिटल आहे. सो ऑल लिस्ट मीन्स सगळे जे काही टोटल लिस्ट असते त्या लिस्टला आपण काय म्हणतो सर्व लिस्ट ऑफ लेजर बॅलन्सेसला आपण काय म्हणतो ट्रायल बॅलन्स असं म्हणतो. आता माय डिअर फ्रेंड्स मध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर मध्ये तुम्ही ट्रू और फॉल्सचा काय क्वेश्चन घेतला. बिकॉज ॲज पर जे काही क्वेश्चन्स आहेत त्याप्रमाणे मी क्वेश्चन्स घेतलेले आहेत. सो क्लोजिंग स्टॉक इज ऑलवेज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राइस. फॉल्स. क्लोजिंग स्टॉक शुड बी कन्सिडर विच एव्हर इज लेस. समजा तुम्हाला मार्केट प्राइस दिलेला आहे आणि कॉस्ट प्राइस दिलेला आहे. समजा मार्केट प्राइस 5 आहे आणि कॉस्ट प्राइस 6 आहे. सो क्लोजिंग स्टॉक शुड बी कन्सिडर विच एव्हर इज लेस. आपल्याला जी काही क्लोजिंग स्टॉक दिलेली आहे जी कमी आहे ती घ्यायची. म्हणजे समजा 5 दिला असेल तर एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला आपण याचे इफेक्ट्स दाखवतो. सो दिस इज ऑलवेज हा वर्ड रॉंग आहे. नेक्स्ट मॅक्सिमम नंबर ऑफ पार्टनर इन फर्म इज 50 अकॉर्डिंग टू कंपनीज ऍक्ट 2013. तर कमीत कमी 2 असतात आणि मॅक्सिमम जास्तीत जास्त एखाद्या पार्टनरशिप फर्ममध्ये किती पार्टनर राहू शकतात 50 राहू शकतात. So next one is minimum 2 partners are required to form a partnership firm. तर बघा कमीत कमी as per the Indian Partnership Act minimum 2 persons are required to form partnership firm. कमीत कमी किती लोक लागतात 2 पेक्षा जास्त लोक चालतील पण कमीत कमी 2 पाहिजे. पार्टनर्स करंट अकाउंट ओपन इन द फिक्स कॅपिटल मेथड. बघा कधी आपण करंट अकाउंट ओपन करतो जेव्हा फिक्स कॅपिटल मेथड असते. म्हणजे एकूण देर आर 2 मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. एक आहे तुमचं फिक्स कॅपिटल मेथड आणि दुसरा आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड. आता फिक्स मध्ये काय असणार आहे 2 अकाउंट असणार आहेत. एक आहे तुमचा कुठला कॅपिटल अकाउंट आणि दुसरा आहे तुमचा करंट अकाउंट. सो इन विच मेथड वी आर गोइंग टू ओपन करंट अकाउंट. फिक्स कॅपिटल मेथड असेल तरच आपण करंट अकाउंट ओपन करतो. पार्टनरशिप डीड इज अन ॲग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप. बघा मी 3 स्टार दिलेले आहेत. याचा अर्थ काय दिस क्वेश्चन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो व्हॉट इज पार्टनरशिप डीड किंवा व्हॉट इज हे जे काही असं जर क्वेश्चन आला तर तुम्ही काय लिहिणार आहात. सो पार्टनरशिप डीड इज अन ॲग्रीमेंट. तर जे काही पार्टनर असतील 2 or more than 2 पार्टनर when they are going to come together and they decide what to do, how to do, and they are going to take decisions regarding business. So who will carry on the business आणि सर्वांची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी असते थोडक्यात काय जो काही करार आहे त्याला आपण काय म्हणतो ॲग्रीमेंट असं म्हणतो. प्रीपेड एक्सपेन्सेस आर शोन ऑन असेट साइड. बघा एक्सपेन्सेस असतील ॲडव्हान्समध्ये तर ते असेटला, इन्कम असेल तर ते कुठे घेतलं होतं आपण लायबिलिटी साइडला घेतो. तर प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड रेंट, प्रीपेड सॅलरी, प्रीपेड वेजेस, प्रीपेड ऑल इन एक्सपेन्सेस. इफ that expenses given on trial balance debit side we have to show on balance sheet asset side. तर balance sheetच्या asset sideला आपल्याला घ्यायचं आहे. रिटर्न आउटवर्ड आर डिडक्टेड फ्रॉम. हा क्वेश्चन खूप वेळा आलेला आहे बघा. तर परचेस रिटर्न असेल किंवा रिटर्न आउटवर्ड असेल तर ते आपण परचेस म्हणून काय करतो मायनस करतो. स्टेटमेंट शोइंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस इज कॉल्ड बॅलन्स शीट. हा पण क्वेश्चन खूप वेळेला आहे. सो व्हॉट इज बॅलन्स शीट तर आपल्याला माहित असायला पाहिजे बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट विच शो फायनान्शियल बिझनेस ऑफ द बिझनेस. तर या ठिकाणी काय केले या ठिकाणी आपल्या बिझनेसची आर्थिक स्थिती दर्शवण्याचं काम कोण करतं तर बॅलन्स शीट करते. द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट इज इन फोर्स सिन्स 1932. जो भारतीय भागीदारी कायदा आहे
तो भारतामध्ये 1932 पासून लागू झालेला आहे. नेक्स्ट, द इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज ट्रान्सफर टू क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपल्या सगळ्यांना माहित आहे आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला काय घेतो, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. या ठिकाणी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग घेतो, ही खूप इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट आहे. आणि या साइडला काय घेतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. लक्षात घ्या. So interest on drawing we have to show on profit and loss account credit side. Interest on capital we have to show on profit and loss account debit side. To find out net profit or net loss, आपल्याला जर समजा why we prepared profit and loss account. So profit and loss account is prepared to know net profit or net loss of the business. आपल्या बिझनेसला नेट प्रॉफिट किती झाला किंवा नेट लॉस किती झाला हे जाणून घेण्यासाठी आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर टू नो फायनान्शियल कंडिशन ऑफ द बिझनेस, बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड. आता हाच क्वेश्चन आहे, व्हॉट इज बॅलन्स शीट, आणि हा पण आहे क्वेश्चन. तर वाय बॅलन्स शीट इज टू बी प्रिपेअर्ड असा क्वेश्चन विचारला गेला असेल, त्यामुळे हे क्वेश्चन मी अशा प्रकारे घेतलेला आहे. आय एम गोइंग टू कन्वर्ट ईच अँड एव्हरी क्वेश्चन इन मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा एक फिल इन द ब्लँक्सच्या पॅटर्नमध्ये मी सॉल्व करण्याचा प्रयत्न केला किंवा वेगळ्या प्रकारे मी सॉल्व करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. वेन अ पार्टनर टेक ओव्हर एनी असेट, हा क्वेश्चन मी खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा एखादा पार्टनर बिझनेसची असेट ठेवून घेतो, मग आता तो कोणी असो, समजा इन केस ऍडमिशन असेल, रिटायरमेंट असेल, डेथ असेल किंवा डिझोल्युशन असेल, पार्टनर एखादी असेट ठेवून घेतो तेव्हा त्याची एंट्री कशी होणार, जनरल एंट्री कशी होणार, तर हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू. जर समजा या ठिकाणी आपलं नॉर्मल एंट्री कशी होणार, समजा या ठिकाणी समजा फर्निचर ठेवून घेत असेल तर एंट्री काय होणार, पार्टनर्स कॅपिटल, पार्टनरचं नाव आहे समजा दीपक, सो दीपक्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू फर्निचर, दीपकचं अकाउंट काय होणार, डेबिट होणार. असेट ठेवून घेत असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. आता हे जर समजा इन केस काय म्हणतो आपण त्याला डिझोल्युशन असेल तरी तर रिअलायझेशन अकाउंट आला असतं. ठीक आहे. मेन आपल्याला काय विचारलंय, फक्त डेबिटचा इफेक्ट सांगितलेला आहे, मग तो कोणता टॉपिक राहू शकतो. तर वेन पार्टनर टेक ओव्हर लायबिलिटी, बघा असेट ठेवून घेतलं असेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट आणि लायबिलिटी ठेवून घेत असेल तर पार्टनर्स अकाउंट शुड बी क्रेडिट. वेन देयर इज नो पार्टनरशिप एग्रीमेंट, पार्टनर्स द डिव्हिजन ऑफ प्रॉफिट टेक प्लेस इन इक्वल रेशो. तर लक्षात घ्या, तोच क्वेश्चन आहे. जर ॲग्रीमेंट नसेल तर पार्टनरचा जो काही प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो असतो तो काय असतो, इक्वल असतो, 1:1 किंवा जे काय असतील त्याप्रमाणे. माय डिअर फ्रेंड्स, एक लक्षात घ्या, आपण या ठिकाणी आपण काय करतोय, सर्व क्वेश्चन कव्हर करतोय आणि या टॉपिकला जास्त वेटेज आहे, त्यामुळे जास्त वेळ लागतो. एकूण 4 मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत, त्यामुळे वेळ सुद्धा जास्त लागणार आहे. नेक्स्ट, रिटर्न टर्म्स ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स, तेच पार्टनरशिप डीड हा क्वेश्चन परत आलेला आहे. तर व्हॉट इज पार्टनरशिप डीड म्हणजे काय, जो की लेखी करार असतो भागीदारांचा त्याला आपण पार्टनरशिप डीड असं म्हणतो. द अकाउंट इन विच सेलिंग एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस आर रेकॉर्डेड इन फायनल अकाउंट, जी सेलिंग एक्सपेन्सेस असतील किंवा फायनान्शियल एक्सपेन्सेस असतील किंवा तुमचं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील, ते सर्व एक्सपेन्सेस आपण कुठे घेतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो. पार्टनरशिप ॲग्रीमेंट इन रिटर्न फॉर्म, परत तोच क्वेश्चन आलेला आहे या ठिकाणी. द इंडियन पार्टनरशिप हा पण विचारलेला आहे, ट्रू ऑर फॉल्स मध्ये. ऍक्च्युअली इथं 1932 असायला पाहिजे होतं, पण त्यांनी रॉंग दिलेलं आहे. ॲग्री अँड डिसॲग्री मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे द इंडियन पार्टनरशिप ऍक्ट केम इन द एक्झिस्टन्स इन 1932 पाहिजे होतं, म्हणून हा क्वेश्चन डिसॲग्री झाला. करंट अकाउंट ऑलवेज शो डेबिट बॅलन्स, फॉल्स. करंट अकाउंट मे बी डेबिट बॅलन्स और मे बी क्रेडिट बॅलन्स. करंट अकाउंट हा डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स होऊ शकतो. सो माय डिअर फ्रेंड्स, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पार्टनरशिप फर्म इज अ ट्रेडिंग कन्सर्न, अगदी बरोबर आहे. कारण काय, पार्टनरशिप, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस कन्सर्न ऑफ पार्टनरशिप फर्म इज टू अर्न प्रॉफिट, म्हणून हा क्वेश्चन करेक्ट आहे. पार्टनरशिप इज अन असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन, बरोबर आहे. ॲटलीस्ट 2 or more पर्सन हॅज टू कम टुगेदर, दे कॅन इस्टॅब्लिश पार्टनरशिप असोसिएशन. व्हॉट इज सेलिंग एक्सपेन्सेस, हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर गुड्स डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस काय ते तुम्ही आन्सर लिहू शकता. बॅलन्स शीट इज अ नॉमिनल अकाउंट, फॉल्स. बॅलन्स शीट इज नॉट अकाउंट, बॅलन्स शीट इज अ काय, स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट काय आपला स्टेटमेंट आहे, फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर द इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज इन्कम ऑफ द फर्म, फॉल्स आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज नॉट इन्कम, कारण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय दाखवतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल दाखवतो. त्याच्यामुळे दिस स्टेटमेंट इज रॉंग. दिस इज एक्सपेन्सेस ऑफ द फर्म.
ठीक आहे. नंतर इन्कम नाही तर एक्सपेन्सेस पाहिजे. द अकाउंट विच इज प्रिपेड ॲट पाहिजे, तर हा शब्द कुठला ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर, तर फायनल अकाउंट म्हणतो. म्हणजे फायनल अकाउंट म्हणजे काय, जे वर्षाच्या शेवटी जे आपण अकाउंट तयार करतो त्याला आपण फायनल अकाउंट असं म्हणतो. वेन इज पार्टनर्स करंट अकाउंट इज ओपन, ते आपला क्वेश्चन अगोदर झालेला आहे. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये आपण करंट अकाउंट ओपन करतो. 12 आता हे ॲक्च्युअली कॅल्क्युलेशन दिलेलं आहे तुम्हाला, तो कॅल्क्युलेशनचा भाग आपण बघूया. तर बघा सिंपल आहे. काय सांगितले, 12% पर एनम इंटरेस्ट ऑन बँक लोन दिलेलं आहे तुम्हाला, 6 मंथसाठी दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला 12% म्हणजेच काय घेतलं, हे 12 डिवाइड बाय 100 घेतलं आहे. 6 मंथ म्हणजेच काय, 6 डिवाइड बाय 100. आता इझी आहे, हे 2 0 कॅन्सल करा, हे 12 कॅन्सल करा. नंतर काय, हे 6 0 0 6 0 0 असं आहे, तर 6 8 48 म्हणजे 4800 आपल्याला त्याचा आन्सर सांगता येईल. इन्शुरन्स प्रीमियम इज पेड फॉर द इयर एंडिंग 30th September 2020 amounted ₹1,500. Calculate prepaid insurance assuming that the year ending is 31st March 2020. So my dear friends, आपण जे इन्शुरन्सची अमाऊंट आहे ती 30th September 2020 पर्यंत पेड केलेली आहे. पण ॲक्च्युली वी आर गोइंग टू क्लोज अवर बुक्स ऑफ अकाउंट ऑन 31st March ओनली. आपण 31 मार्च 2020ला आपण अकाउंट क्लोज करतो, पण 30 सप्टेंबरपर्यंत म्हणजे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे 6 मंथ आपण ॲडव्हान्समध्ये पेड करतोय. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो 12 मंथसाठी आपण किती पेड केलेलं आहे, 1500. तर 6 मंथसाठी किती, तर आपण काय करणार, हे 1500 इंटू 6 डिवाइड बाय 12. मग हे 6 1 जा 6 6 2 जा 12 2 1 जा 2 2 7 जा 14 राहिला 1 2 5 जा 10, हे 750 रुपये आपण इथे घेणार आहोत. सो माय डिअर फ्रेंड्स, इन दिस वे वी हॅव टू सॉल्व दिस क्वेश्चन. त्याच्यानंतर हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारलेला आहे. काय सांगितलंय, कॅल्क्युलेट 12.5% पर एनम डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ऑन ₹2,20,000 फॉर 1 इयर. हा डिक्टो क्वेश्चन आहे, ॲज इट इज क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये विचारलेला टेक्स्टबुकमध्ये जो क्वेश्चन आहे तोच आहे क्वेश्चन. तर बघूया, 2,20,000वरती 12.5% म्हणजे 12.5च्या दुप्पट करायचं. 12.5 प्लस 12.5 किती होणार तुमचे 25, म्हणजे 25 घेतलं. आपण इथं 100 घेतो, 100च्या ऐवजी सुद्धा आपण डबल करायचं. म्हणजे काय झाले, 2 0 2 0 कॅन्सल झाले, 2 1 जा 2 2 1 जा 2, हा 0 आहे तसा घ्यायचा, हा 25 0 0 आहे तसा घेतला, हा 25 1 जा 25 आहे तसा घेतला, 25 1 जा 25 प्लस 2 27,500, हा काय झाला तुमचा डेप्रिसिएशन झाला. इथं सुद्धा सेम आहे, 10,000 6 मंथसाठी काढायचं आहे. तर रेट आहे तुमचा 12.5, 12.5 आणि 12.5 किती झाले तुमचे 25, हे आहे तसं घेतलं. 6 मंथ म्हणजे 6 डिवाइड बाय 12. आता इथं सुद्धा 0 0 कॅन्सल, 2 1 जा 2 2 5 जा 10 0 ॲज इट इज, 6 1 जा 6 6 2 जा 12 2 1 जा 2 2 2 जा 4 2 5 जा 10, हे 25 इंटू 25 म्हणजे 625, हा तुमचा करेक्ट आन्सर आहे. सो दिस इज अवर आन्सर अँड इन दिस वे वी हॅव टू कॅल्क्युलेट depreciation. So my dear friends, please like, share, subscribe my channel. Thanking you, best of luck for your upcoming examination.